आणि हे शरीर क्षणभंगूर आहे. दुसऱ्या चरणात नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार याच्यामध्ये विभागणी सांगितली बरं का. विभागणी आत्मा कसा आहे? न मरणारा आहे का नाही. मग आत्मा मरत नाही आणि देह तर पडतो. मग ते कसं भगवद्गीतेनं असं त्रैराशिक म्हणलं. सांडोनिया जर्जर जीर्ण वस्त्रे मनुष्य घेतो दुसरी नवीन. भगवद्गीतेत हे तशीच टाकून जुनी शरीरे आत्मा ही घेतो दुसरी निराळी. विनोबा भावेजींची गीताई. वासांशी जीर्णाणी यथा विहाय नवानि नरोपराणि तथा शरीराणि विहाय जीर्णा न्यन्यानि संयाति नवानि देहि. मात्र हे घडू शकतं फक्त विचाराने. विचारानं इथपर्यंत आपण पोहोचलो की विचारानं असं समजून घेता येतं आपल्याला की मी न मरणारा आहे. माझा आणि देहाचा काडी मात्र संबंध नाही आहे का नाही. मग माझा आणि देहाचा काडी मात्र संबंध नाही. मग देह तर मर काय, कसा मर काय? महाराजांनी सांगितलं दुसऱ्या कडकामध्ये. नाशिवंत देह जाणार सकळ. सकळ या शब्दानं तुकोबरायला हे सांगायचंय की मानवी देहधारी जीव इतर पशुआदिकासारखा एकल कोंड्या नाही. महाराज याला कुटुंबाचं लयच येड आहे का नाही. समूहामध्ये आनंद मानणारा मानव प्राणी. आणि म्हणून तुकोबरानं हे पद घातलं सकळ. सगळे तुला आवडणारे माणसं सुद्धा मरणार आहेत. कारण देह हा पाचाचा आहे आणि पंचरचित अति अधम शरीरा. मगाशी बोलता बोलता हे राहून गेलं. तारेला प्रभू रामचंद्र म्हणतात. क्षितिजल पावक गगन समीरा पंचरचित अति अधम शरीरा. पंच म्हणजे 5 जणांनी बनवलेलं हे शरीर आहे. मग ह्या शरीराच्या मागे मृत्यू लागलेला आहे. आणि हे विचारानं साध्य होतं, आपल्याला कळून घेता येतं. माऊली ज्ञानराज माऊली म्हणतात. तैसे विचारता निरसले ते प्रपंचू सहजे सांडवले. मग तत्वता तत्व उरले
ज्ञानियासी. म्हणून आत्मा म्हणजेच परमात्मा, त्याला कुठे शोधायचं काम नाही. तो अंतर्यामी आहे, प्रत्येकाच्या हृदयात आहे. सर्वांच्या हृदय देशी मी अमुका आहे ऐशी, जे बुद्धिस्फुरे हरणीशी ते वस्तू गामी. अशा पद्धतीचं तुकोबराय आपल्याला मार्गदर्शन करतात की हे देह नाशवान आहेत आणि हे सगळे देह एक दिवस काळाच्या जबड्यामध्ये जाणार आहेत. जाणार आहेत का गेलेलेच आहेत? ही सगळी म्हणजे आपली वळवळ जी चालली ना, ही काळाच्या जबड्यात बसून चालली महाराज, हे की नाही. दरदुर सापे गिळीजत आहे उभा, ज्ञानोबरायनं वर्णन केलंय की तो मासिया वेठाळी जिभा तैसे प्राणी आहे, कवने लोभा वाढविती तृष्णा. अशा पद्धतीचं आहे. आज आपल्याला समाधान मिळेल, उद्या समाधान मिळेल. सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती नाही यत्न केला. स्वतः सुखरूप असणारा जीव, स्वतः परमात्मा स्वरूप असणारा जीव पण भ्रमित झाल्यामुळे त्याला काय झालेलं आहे का कोण जाणे, पण तो विषयाच्या दारामध्ये सुखाची भिक्षा मागायला फिरायला, है का नाही. विषयाच्या दारामध्ये किती वर्ष त्यानं याचना करीत भिकाऱ्यासारखं पात्र घेऊन कटोरा भर दे म्हणल्यावर किती दिवसाला कटोरा भरतील हे विषय. हे विषय तरी कैसे रोहिणीचे जळ जैसे, है की नाही. काही खरं आहे का यायचं? याच्यात जर सुख असतं, विषयी असते सुख तरी का त्यजिते जनकाधिक, है का नाही. जनकाधिकाने विषयाचा त्याग केला असता का? राज्य टाकून गेले थोडे तरी ते का वेडे म्हणावे. म्हणून भटकणाऱ्या जीवाला साधू संतांना दिव्य ज्ञान दिलं बरं का जिजा. भटकणाऱ्या जीवाला अरे भगवानच तू आहेस, तुका म्हणे हा तो स्वय परब्रह्म. मूर्ख नेने वर्म संत चरण, देवची बरे तुका म्हणे खरे तुम्ही. न म्हणा देह माझा मग भरवसा कळेल. देह तादात्म्याला तुम्ही मुकले, देह तादात्म्य सोडलं की तुम्ही आत्मस्वरूप आहात, सुख स्वरूप आहात, हे वेगळं सांगायचं उरतच नाही, हे की नाही. बस मग जे उरल ते काय, हे की नाही, तोच आहे. म्हणून कबीर महाराज, मीराबाई महाराज, तुकोबराय, ज्ञानोबराय या सर्व संतांनी मग अशी एक प्रमाण राहून गेलं जिजा की मी म्हणलो होतो की हे दिसणारा सगळा प्रपंच एक स्वप्नच आहे. एक माऊलीचा अभंग आहे म्हणा, ते आली वरहडीनं बसली टेकी, काय अभंग आहे गोड. त्या अभंगाचं शेवटचं कडवं काय, वराडनो हे स्वप्न गे माये. वराड नाही, कोणीच नाही, नवरा नाही, नवरदेव नाही, काय सगळा लटका पसारा आहे, लटका. कबीर महाराजाचं एक पद म्हणतो बरं का, मला फार आवडतं. कबीर महाराज म्हणतात, ए घोड्या काय फिरतोस रे, देव देव म्हणून. एक माऊलीचा अभंग व्यर्थ काय फिरसी, निज देव नेनसी मुळी कोण. तसं कबीर महाराज सुद्धा आपल्या हिंदी भाषेमध्ये गोड अभंग लिहिलेला आहे. मोको कहा ढूंढे बंदे, मैं तो तेरे पास में. मोको कहा ढूंढे बंदे, मुख कहा
पास में मुझको कहा संत महाराज जीवाला जाग करतात. तुकोबरायचं पद आणि हे एकच आहे. तुका म्हणे हा तो सोय परब्रह्म. संत मीराबाई म्हणते एक मासा पाण्यामध्ये असा उंच उडी मारायचा. पाण्याच्या बाहेर आलेला मासा म्हणायचा पाणी आणि पुन्हा पडायचा कुठं पाण्यातच. काय कमाल झाली म्हणले. मीराबाई महाराज म्हणतात की पाण्यामध्ये जेव्हा मासा असतो तेव्हा तो बाहेर पडतोच याच्यासाठी की त्याची पाण्यानं तहान जाईना. कमाल झाली. मला तर हसायलाही आलं म्हणते. संत मीराबाई म्हणतात की मोहे सुन सुन आवत हासी पानी ममी न पियासी मोहे सुन सुन आवत हासी पानी ममी न पियासी मोहे सुन सुन आवत हासी पाण्यामध्ये राहिलेला मासा आणि तो पाणी पाणी म्हणायला लागला. जीव कोण आहे? सुख स्वरूप आहे. तैसा हृदयामध्ये मिरामो असता सर्व सुखाशी आरामो की भ्रांताशी कामो विषयावर. भ्रांत जीवाला विषयापासून सुख मिळेल, ह्या विषयात मिळेल, त्या विषयात मिळेल, नाही सुख मिळत नाही आणि म्हणून आयुष्य बर्बाद करतो. मग ह्या देवाला जाय, त्या देवाला जाय, हे की नाही. काहीतरी पिल्लू काढतात महाराज याकडे करू लोक. सब तीर्थ बारंबार गंगा सागर एक बार. कुठे जा दुनियात जा. कहा मथुरा कहा काशी पानी मोमी न पियासी मोहे सुन सुन. म्हणून शरीर मी स्वतः ब्रह्मस्वरूप आहे. धारण केलेलं शरीर हे तात्पुरतं आहे, कामापुरतं आहे आणि ते मृत्युमुखी पडणार आहे. त्याचा नाश अटळ आहे. भागवत ऐकल्यावर शरीर काळाकडे द्यावंच लागलं की नाही? द्यावं लागलं. अहो तेच सोडा. परीक्षित सटर फटर माणूस आहे. येथ नाही उरो आले 9 भी मर गए 10 भी मर गए मर गए 9 भी मर गए 10 भी मर गए मर गए 33 कोटि देवता मर गए बड़े काल के काशी. जमता तू क्या जाने जमता अजब
लोका सगट वर्णी लागली महाराज सगळ्याची. हे कबीर महाराजाचं होतं बरं का. नाथाचं म्हणणं आहे का थोडक्यात. नाथ महाराज म्हणतात 28 युगे झाली चक्रवर्ती, कौरव पांडव गेले दादा नानो किती, 56 कोटी यादव गेले कोणे पंथी, तुम्ही आम्ही जाऊ मागे कोणी न राहती, शकून सांगावया आले देहधारी जीवन विचार करायचा. देहाचा माझा कडे मात्र संबंध नाही, मात्र देहाला जावंच लागेल. कारण इथला नियम आहे. इथे ज्याला यायचंय त्यानं ह्या गोष्टीचं जाणीव ठेवली पाहिजे. सूचना देणारा लाऊडस्पीकरवर सांगत असतो, ही गोष्ट सगळ्यांना ध्यानात घ्यावी, है की नाही. कृपया लक्ष असू द्या, है की नाही. कारण इथे आल्यावर येथे राहण्याची नाही लक्ष येणे करे इथं किती पसारा मांडून बसता येतं, पण इथंच राहायचं आता आपल्याला असं मात्र म्हणता येत नाही. कवा जाता येईल आणि कवा जावं लागेल, है का नाही. मौत जब तुझको आवाज देगी, मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. मौत जब तुझको देखना है अगर दिन सुनहरा, रखने से पहले तुझको काटों पे चलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. कारण यमाचा तडाखा अजबच आहे. जमका अजब तडाखा बे, तू क्या जाने लड़का बे. कबीर महाराज, नामदेव महाराज, सावता महाराज, सगळे महाराज मंडळी, सगळ्या संतांनी आपल्याला सदैव जाग ठेवलं, सदैव जाग केलं. महाराज म्हणतात की संतांचं म्हणणं बरोबर आहे. इथं आलेल्या जीवानं आधी मृत्यूचं तारीख, वेळ, काळ निश्चित केली, त्याची निश्चित झाली, हे का नाही. उपजल्या पिंडा मरण सांगा ते, मरते उपजते सवेची ते. ज्ञानोबराय म्हणतात की जेथ मंगळाची अंकुरी, सवेची अमंगळाची पडे पारी, मृत्यू उदराची परिवरी, गर्भू गिवसी. गर्भातच त्या मृत्यूनं त्याला कवटाळलंय, मरणानं त्याला कवटाळलंय. त्याची तारीख, वार, वेळ, घटिका सगळं लिहून ठेवलंय. कधी अजून ते जन्माला यायचंय, जन्माला येण्या अगोदर. कारण इथला नियम आहे तो, इथला येथ नाही. अवघाचे आकार ग्रासीला काळे, एक ते निराळे हरीचे नाम. किंवा हो काळे खादला हा अवघाचे आकार, उत्पत्ती संहार घडामोडी.
आणि म्हणून त्याच्या पुढे कोणाला जाता येत नाही, म्हणून देवादिकाला सुद्धा शरीर सोडावं लागलं. म्हणून नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. आणि ह्या असल्या चांगल्या चांगल्या गोष्टी फक्त संत महात्म्याच्या मेळ्यामध्येच ऐकायला मिळतात. बाकी लग्न कार्य असल्यावर तिथं डीजे आवाज वाढव, तुझ्या आईची शपथ, तिथं असलं नाही महाराज. आणि आता कीर्तनात पण असलं नाही ऐकायला भेटत. हो, कीर्तनामध्ये काय, एक होता राजा, राजा राणीच्या गोष्टी, सासूला जावं किती आवडत. मला वाटतं कीर्तन करणं असल्या पांचट गोष्टी खरंच सांगू नाही हो, कारण त्याच्यातले हे लोक म्हणजे यांनी PhD केली. बसलेले माणसं काय साधे वाटते का बरं? बसलेले माणसं, बाया, ठीक आहे, या सर्वांना त्यातलं ज्ञान आहे. आणि त्यांच्या ओळखीचेच तुम्ही गोष्टी जरी इथं हाणायला लागले, काही सांगा जरा वेगळं, तत्वज्ञान सांगा, ब्रह्मज्ञान सांगा, असलं सांगायला पाहिजे. मग असलं कुठं ऐकायला मिळतं? फक्त संत समागमामध्ये. म्हणून संत समागमाची आवड धरावी आणि परमार्थाची तातड करावी, गडबड करावी. संत समागमी धरावी आवड, संत समागमी धरावी आवड, संत समागमी धरावी संत समागमी धरावी आवडी, संत समागमी धरावी नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ, संगतीचे अनेक फायदे आहेत बरं का. संतांच्या संगतीमुळे काय काय गोष्टी कळतात महाराज. संतांच्या संगतीमध्ये 3 गोष्टीचा चलता चलता फायदा आहे. बैसता संताचे संगती, देव कळतो. जगातलं आपलं खरं कोणीच नाही कळवळ्याचं हे सुद्धा कळतं, आणि आत्मस्वरूपाचा निश्चय होतो. ठीक आहे, निश्चय चित्ती दृढ झाला. या 3 गोष्टी माणसाला संत संगतीमध्ये याचा लाभ होतो. आणि म्हणून संताची संगती आवर्जून करावी, संत समागमाची आवड धरावी, असं महाराजाचे शब्द आहेत बरं का. संत समागमी धरावी आवडी, करावी तातडी परमार्थे. काही जागेवर गडबड करून फायदा नाही असं सुद्धा महाराज म्हणले बरं का. वेळ काळ प्रसंग जसा असेल असा तुका म्हणे येथे नचले तातडी. मग इथंच कस काय म्हणले, करावी तातडी परमार्थी. परमार्थाला लागेपर्यंत तातडी नाही, तातडी करून फायदा नाही हे कधी म्हणता येईल? बेजार झाल्यानंतर नाही नाही म्हणले ते कितीही करा गडबड, ज्या दिवशी लाभ व्हायचा प्राप्त काळ घडी आल्यावी न. पण लागताना कसं आहे, गडबड केली पाहिजे, कारण देहाचा भरोसा नाही. गडबड का सांगितली, करावी तातडी परमार्थी का, त्याचंही उत्तर दुसऱ्या चरणात आहे. नाशिवंत देह जाणार सकळ. किती वेळा देह पडतो असं काही गणित नाही बरं का.
की देह पडायला म्हणले चांगलं 5-6 घंटे लागते. नाही लागत का? असं कधी ऐकलं का गंगथडीला एक माणूस दुपारा 2 वाजल्यापासून मरत होता तर संध्याकाळचे 7 वाजले मरायला, त्याला शाबीत मरायला? असं काहीच नाही हो. मासी पंख पाखडी तव. संत वाङ्मयामध्ये एक प्रकारचा वाद आहे, चढाओढ आहे सांगण्याची. तुकोबरायनं आपलंच मत खंडन केलं महाराज. तुकोबरायचा एक अभंग आहे हिंदी. महाराज म्हणतात, क्या जीवन की पकरियास हातोलिया नाही तेरा घास. आता हा अभंग कोणाचा? तुकोबरायचा. पण मराठी अभंग लिहायला बसले महाराज तेव्हा म्हणले नाही हातातला तर लय लांब राहिला, अहो तोंडातला सुद्धा नाही, चावून आता नुसता लोटायचाच राहिला होता. ग्रास गिळू सत्ता हाती नाही, क्षणभंगुर हे जाय न कळता. आणि पहिल्यानं म्हणले क्या जीवन की प्रक्रियास, नंतर काय म्हणले क्षणभंगुर हे जाय न कळता. मेळच लागत नाही कधी शरीर पडतं इतक्या वेगानं. ज्ञानोबा म्हणले नाही तुम्ही ते गिळायचं ना मुकन धमुकन, हा इतका टाइम नाही हो. मासी पंख पाखडी तव हे सरे, काळा नळाचे तोंडी घातली लोणियाची उंडी. मासी पंख पाखडी तव हे सरे. मग हे सगळं फक्त संताच्या मेळ्यामध्ये आपल्याला कळतं. म्हणून संत समागमी धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची. तुकोबरायला वाटत होतं की इहलोकामध्ये आलेला हा मगरमस्त जीव काही गोष्टींमध्ये भुलतो बिचारा. आणि ह्या पसाऱ्याला भुलला की कोण्या ना कोण्या तरी एखाद्या संकटात सापडणं क्रमप्राप्त आहे. कारण मृत्यूलोकीचे उपराठे अर्जुनाला देवानं जाग केलं. अर्जुना येथ जरी अवचेटे जन्मलासी तू, तरी झडझडून होईला निग. ये भक्तीची या वाटे लाग, जिया पावेशी व्यंग निज धाम माझे. तर तुकोबरायची भक्तीच ही आहे. महाराज म्हणतात इथे आलात ना, काही 2-4-5-4 प्रकारचे धुर आहे. धुर म्हणजे धुपन, धूर, आणि त्याच्यामध्ये सापडण्याची दाट शक्यता आहे. म्हणून या धुरानं डोळे बिघडू देऊ नका. अभंगाचे शेवट. शेवटच्या
माऊलींच्या चरणामध्ये सूचना देतात महाराज, नका डोळे धुरे भरुणी लाहो, कारण इहलोकामध्ये अनेक प्रकारचे धूर आहेत. व्यवहार करीत असताना कोणाच्या डोळ्यात कोणता धूर कवा शिरण काही सांगता येईल. धूर शब्दाचा सरळ सरळ या ठिकाणी शब्दार्थ असा होतो की अभिमान. बर का, अभिमान. आणि अभिमान माणसाला नरकात घालायला कामा येतो. म्हणे नरकी घाली अभिमान, जरी होय ज्ञान गर्भ ताठा. नरकामध्ये नेऊन घालतो महाराज. आणि म्हणून ज्ञानेश्वरी वाचा, लक्षात येईल तुमच्या. ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानराज माऊलीने 9व्या अध्यायामध्ये भगवान सांगत असतात अर्जुनाला की यांती देवव्रता देवान, पितृन्यांती पितृव्रता, भूतानी यांती भूतेज्या, यांती मद्या जिनोपिमाम. या 4थ्या तुकड्यावर भाष्य करताना ज्ञानराज माऊलीनं मोठ्या गोड ओव्या लिहिल्या. माऊली म्हणतात, भगवत स्वरूपाच्या दिशेनं वाटचाल करणाऱ्या साधकाच्या दृष्टीनं आपण म्हणजे निवळ चिल्लर वाटायला पाहिजे. कसं आहे महाराज, का आपण मोठे वाटायला पाहिजेत? मग देव लय जवळ भेटन मग लवकर नाही भेटत. मग हे सांगत असताना माऊलीनं मोठ्या मोठ्या माणसाची यादी दिली. यादी छोटीच आहे बरं का, यादी छोटीच आहे. 5च माणसाची यादी आहे. म्हणजे यादी कशी झाली? छोटी. पण त्याच्यातले माणसं असे आहेत महाराज, मोठाले माणसं आहेत. त्याच्यातला पहिला माणूस वेद, दुसरा शेष, तिसरी लक्ष्मी. बरं का, नाही, पहिला शेष, दुसरा वेद, तिसरा सनकादिक, चौथी लक्ष्मी, 5वे भगवान शंकर. 5 माणसं आहेत फक्त. मग काही लय वेळ नाही, 5 मिनिटात सांगतो सगळं. नाही काहीला वाटलं असेल बापा आता इतक्या माणसाचं का हो बाबा, यादी मोठ्याची आहे फक्त, मोठी यादी नाही. हे 5 माणसं आपापल्या क्षेत्रातले दिग्गज, याला काय म्हणायचं, दिग्गज. हे उच्च स्थानावर विराजमान झालेली माणसं. कशा कशात? त्यामध्ये शेष बोलण्यामध्ये त्याच्या इतका बोलका जगात कोणी नाही. की शेषाहुनी तोंडागळे बोलके आथी, ज्ञानोबराय म्हणतात, शेषा इतकं बोलकं कोणीच नाही. कोणी आहे का असं म्हणतात. दुसऱ्या नंबरला आहे वेद. वेदा इतकं जाणकार कोणी आहे का? पैगा जाणीवेचे निबळे, कोणी वेदापासून असे आगळे. वेदा इतका जाणकार कोणी नाही. मग म्हणले एकदा हे वेद आणि शेष हे दोघच एकमेकाच्या खांद्यावर हात टाकून पंढरपूरला एकदा आले होते. आले आणि उभा राहिले रावळामध्ये. मग एकमेकाला बोलायले, खुनाखुनी करून म्हणले शेषाला वेद म्हणायला, तुम्ही लय बोलकेत म्हणा. हो राव म्हणतेच बोलू का. म्हणले मग आता करा ना शहाणपणा तुमचा, दाखवा ना इथं. ह्या पांडुरंगाचं वर्णन काय? ते म्हणले छे आपल्या आपने बस की बात नाही. मग ते म्हणले नाही तुम्ही तर जाणकार आहेत म्हणले, तुम्ही सांगा काय मिरवा तुमचे अकलेचे तारे तोडा इथं. तर वेद सुद्धा थकला आहे का नाही. आता नाथ महाराज म्हणतात दोघाला ना काही विचारू, तू नका बाई वेदासी काही, कळलेच नाही शेष शिनला, झाल्या 2सहस्र जिभा, देव का हो विटेवरी उभा. मग हे 2 माणसं साधे आहेत का? आपापल्या क्षेत्रातले दिग्गज आहेत. तिसरा माणूस आहे सनकादिक. ते माणूस नाही, 4 जण भाऊ आहेत. ब्रह्मदेवाचे मानसपुत्र आणि जगाच्या पाठीवरचे सगळ्यात अगोदरचे भजनी मंडळ. बर का, सगळ्यात अगोदरचे देवाचे लाडके भक्त, निकटवर्तीय सदा जवळ असणारे भक्त जर कोण असतील तर सनकादिक आहेत. तुकोबरायाने त्याला हे नाव दिलं, तुम्ही सनकादिक संत. म्हणून संत सनकादिक 3 झाले. आता 4थ्या नंबरला आहे लक्ष्मी. लक्ष्मीचं वर्णन केलं ज्ञानमाऊलीनं, अगदी तोंड भरून कौतुक केलं. म्हणले पहा लक्ष्मी तुम्हाला माहित आहे का? म्हणले लक्ष्मी कोण? ना तरी अथलेपणे सरीशी, कवनी आहे लक्ष्मी आईशी. आणि सांगता सांगताच माऊली थोडस खाली घसरले. माऊली म्हणले
जाऊ द्या म्हणले, ते लक्ष्मीच्या ऐवजी मी त्यांच्या दासीचं वर्णन करून सांगतो. श्रिये सारिखी या दासी घरी जी येते. श्रिय म्हणजे काय? श्रीमंती. आपण काय म्हणतो? आपण लक्ष्मीला श्रीमंती म्हणतो. नाही, श्रीमंती लक्ष्मीची दासी आहे. हा, श्रिय सारिखी या दासी घरी जी येते. आता ऐका, पुढच्या दास्या सांगितल्या अष्टमा सिद्धी, अनिमा, लघिमा, गरिमा, महिमा. त्याच्यात दास्या आहेत, अष्टमा सिद्धी आहेत. तर ज्ञानोबा म्हणतात की त्या तिच्या दासीनं जर एखाद्या येड्या बाभळीकडे पाहिलं, म्हणजे येडी बाभळ नाही त्याच्यात लिहिलेली, त्याच्यात असं लिहिलेले, तिया जिया झाडाकडे पाहती ते होती कल्पवृक्ष. पावर सांगितली कोणाची? दासीची. लक्ष्मीची तर नाही हो. अहो, जिच्या दाशात इतकी पावर आहे तिची मालकीन कशी असेल? आणि एवढी लक्ष्मी ते अभिमानू सांडोनी पांडवा पाय धुवा वयाची दैवा पात्र. एवढ्या मोठ्या लक्ष्मीनं अभिमान सोडाव का बरं? अहो म्हणले, त्या लक्ष्मीला एकदा ओवाळायला पाठविलं आणि भगवान बसलेले होते. लक्ष्मीचं डोकं हँग झालं महाराज. बसलेले सगळे चतुर्भुज दिसायले. काय कमाल आहे. आणि मग ते आल्या लक्ष्मी आई साहेब मागच्या खोलीमध्ये. मला तर काही मिळत लागणार, सगळे चतुर्भुजच. आमचे मालक कोणते? म्हणजे कारण ती सलोकथा मुक्तीमध्ये काय वर्णन केलेलं आहे की सगळे चतुर्भुज ना. तर नामदेव महाराज होते, म्हणले आई साहेब इतकी साधी गोष्ट कळा ना तुम्हाला, मी सांगू का? म्हणले सांग बरं. हे का नाही? वैजयंती माळगळा श्रीवत्सलांछन विष्णुदास नामा तेने दावी येली खुन लाजले गे माये आता लक्ष्मीचंही सुद्धा ज्या ठिकाणी अथिलेपणा कमी पडतो. जाऊ द्या, आता 5 जण सांगितले, त्याच्यातले 2च ठेवले. मला 3 जणांना सोडून दिलं ज्ञानोबाने. ते म्हणले सगळ्याच कुठं सांगत बसू. जेथ लक्ष्मी येचे थोरपण नसरे शंभूचे ही तपन पुरे तेथ येर प्राकृत हेंदरे केवी जाणवला हाती म्हणून थोरपण परहा सांडीजे युत्पत्ती अघवी विसरीजे जै जगाधा कुठे होईजे तै जवळीक माझी. म्हणून तुकोबाराय म्हणतात इहलोकीच्या व्यवहारे नका डोळे धुरे भरोनी राहो. सगळा अभिमान विसरून जा. आणि हा अभिमान सोडून जेव्हा तुम्ही भगवंताला शरण जाल तेव्हा भगवान सुद्धा तुमच्याकडे असलेले ज्ञान प्रगट करील. काय म्हणतात ज्ञानोबराय? कर्मफळ ईश्वरी अर्पे तत्प्रसादे बोधू दीपे आणि तेने ज्ञाने लोपे व्याळ शंका. दोरीवर भासलेला सर्प कधी निवृत्त होतो महाराज? कधी निवृत्त होतो? उजेड झाला की. लय सोपं आहे, लय सोपं आहे. उजेड झाला की सर्प निवृत्त होतो. पण त्याच्यात एक मख्खी अशी आहे की ज्याच्या अज्ञानामुळं भासला त्या अधिष्ठानाच्या ज्ञान झालं की भ्रम नाहीसा होतो. आद्यस्थ पदार्थ नष्ट होतो. बरं, नष्ट होतो म्हणजे कुठं उडून जातो का तिथे एखाद्या बिळात घुसतो? नाही, तद्रूप होतो. अधिष्ठान रूप भासलेला अध्यस्त पदार्थ अधिष्ठान रूप होतो. आणि अगदी असंच होईल, फक्त त्या भगवंताची कृपा झाली पाहिजे.